आणि प्रवीण डायरेक्ट घरी झाला. कसा काय सांगते चला. नुकतंच आमच्या ना नवीन घराचं काम झालं होतं. अगदी रोड साईडला वडिलांनी जागा घेऊन छानसं घर बांधलं होतं. आम्ही राहायलाही गेलो होतो आणि लगेचच काही दिवसात प्रवीणचा लँडलाईनवरती कॉल आला होता. काय मग कसं चाललं आहे कॉलेज वगैरे. आम्ही सांगितलं आम्ही आता ना नवीन घरात शिफ्ट झालो आहोत. तर हा बोलतो हो तुम्ही काय मोठी माणसं, आम्हाला गरीबाला कशाला बोलवाल घर पाहायला. मग मी म्हटलं हां ठीक आहे असं काही नाही आहे, तू येऊ शकतो घर पाहायला. मला असं वाटलं की हा असाच बोलत असेल. तर हा खरंच आला ना राव. तेव्हा ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. माझ्या मावशीच्या मुलीही आलेल्या होत्या सुट्ट्यांसाठी आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप वेळ बसला हा म्हणून याच्यासाठी चहा आणि पोहे बनवायचे ठरवले. पोहे बनवताना अक्षरशः त्या पोह्यांचा माझ्याकडून चिखल झालेला होता. मला त्यावेळेला भाकरी सोडल्यानंतर काही स्वयंपाक वगैरे येत नव्हता. मला वाटलं हा खाईल गपचूप. कुठलं काय हा बोलतो हा हे पोहे आहेत की पोह्यांचा उपमा आहे. मी म्हटलं मला असेच येतात पोहे, खा गपचूप. एकतर त्या काळात मुलींचा मित्र म्हणजे फार मोठी गोष्ट आणि त्यातल्या त्यात तो घरी येतोय, आई वडिलांना भेटतोय, मग तर काय बोलायलाच नको. आणि हा एकतर जायला तयार नाहीये लवकर. आता काही सांगायला हरकत नाही इथे, कारण माझ्यापेक्षा आत्ता माझ्या आई वडिलांचा हा लाडका जावई आहे. पण त्यावेळी मात्र हा इतका वेळ घरी बसला होता की माझ्या आईला अक्षरशः याचा राग आला होता. मला बोलते किती वेळ झाला बसलाय हा, घरी जायला सांग त्याला. तर अशा पद्धतीनं माझा पहिला अनऑफिशियली पोह्यांचा कार्यक्रम प्रवीणनी केलेला होता. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा ऑफिशियली पोह्यांचा कार्यक्रम कशा पद्धतीनं झाला होता, काय काय घडलं होतं हे सांगणार आहे. नक्की व्हिडिओ बघा. आणि सॉरी मी लव्ह स्टोरीची व्हिडिओ टाकायला थोडा लेट केला. आता मात्र व्हिडिओ रेग्युलर येतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ही करा.